नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सायन्सच्या रिव्हिजन सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे ऍडव्हान्स मध्ये प्राण्यांचं वर्गीकरण आहे ते प्रॉपर अभ्यासायचं आहे. आता हे प्राण्यांचं वर्गीकरण अभ्यासत असताना एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, की जी जुनी पारंपरिक पद्धत होती म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण करण्याची. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, की शरीराला आधार देण्यासाठी एक नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही यावरून दोन गट पाडले होते. एक होता नॉन कॉर्डेट्स आणि एक होता कॉर्डेट्स. मग जे कॉर्डेट्स मध्ये प्राणी येत होते किंवा जे संघ येत होते आणि जे नॉन कॉर्डेट्स मध्ये येत होते त्यांच्याबद्दलची जी काही बेसिक वैशिष्ट्य आहे कधी कधी त्याच्यावरती पण विचारलं जातं. सुरुवातीला एक तुम्हाला बेसिक समजावून सांगतो, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर बघा, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स, तुम्ही याच्यापैकी एक कुठलंही पाठ केलं तरी सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. आपण इथं कॉर्डेट्स मध्ये मोडतो म्हणून आपण काय करू, हेच एक्झाम्पल पाठ करू. ठीक आहे. मग आता मी काय सांगितलं होतं, पृष्ठरज्जू नावाचा अवयव असतो. हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, हृदय. आपण याच्यामध्ये आहे म्हणजे हृदय कुठं असणार आहे आपलं? पुढच्या बाजूला. ओके, त्याला वेंट्रल साइड असं म्हणतात. ओके, वेंट्रल साइडला हृदय. हा एक मुद्दा तिथे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला स्पायनल कॉर्ड पण आहे. बरोबर, स्पायनल कॉर्ड म्हणजे चेतारज्जू. चेतारज्जूचं अस्तित्व. राइट, हे एक वैशिष्ट्य होतं तिथं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, हा जो स्पायनल कॉर्ड आहे, तो आपल्या पुढच्या बाजूला आहे की मागच्या? तर तो मागच्या बाजूला आहे. बरोबर, मानेपासून तो खाली सरळ जातो. बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं जो स्पायनल कॉर्ड आहे तो कुठं आहे? मागच्या बाजूला. तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतो. आता बघा, हे तुमच्या गोष्टी पाठच होऊन जाणार जिथल्या तिथं. आता बघा, श्वसन, राईट, श्वसनासाठी काय असतं? एकतर कल्लविद्रे किंवा फुफ्फुसे. आपल्याला फुफ्फुस आहेत, फेफडे. बरोबर. तर श्वसनासाठी एकतर कल्लविद्रे, कारण मॅमल्स मध्ये बरेच येतात, राईट, आणि फुफ्फुसे. हे बेसिक थोडस लक्षात ठेवा, फुफ्फुसे. आता याच्यामध्ये जे कॉर्डेट्स आहेत, तर कॉर्डेट्स मध्ये जे तीन महत्वाचे सब क्लास आहेत त्याच्यामध्ये एक युरोकॉर्डाटा आहे, दुसरा सेफेलोकॉर्डाटा आहे आणि त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचा आहे वर्टिब्राटा. राईट, वर्टिब्राटा. मग ह्या वर्टिब्राटामध्ये जे सहा संघ आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. मग ते जे सहा संघ आहेत, तर त्याच्यामध्ये सायक्लोस्टोमॅटा असेल. राईट, एक काय आहे? सायक्लोस्टोमॅटा. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पायसेस, हा एक संघ आहे, पायसेस. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये जे काही मत्स्य आहे, मत्स्य वर्ग याच्यामध्ये येतो. बरोबर. अँफिबियन्स आहेत, अँफिबियन्स. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर रेप्टाइल्स आहेत. बरोबर. रेप्टाइल्स एक याच्यामध्ये येतात. ॲव्स आहेत आणि मॅमल्स. राईट, मॅमल्स. हे सहा संघ पण आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे. म्हणजे आता तुम्ही बघा, एक इकडचं पाठ केलंय कॉर्डेट्स, मग बाकीचे जे उरलेले संघ आहेत ना ते नॉन कॉर्डेट्स आहेत. लक्षात येते का? सायन्स मध्ये स्मार्ट अभ्यास करायचा, तेव्हा कुठे तुम्ही चांगले मार्क घ्याल. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आले, हे कॉर्डेट्स मध्ये तीन आहेत सब क्लास, पण त्याच्या बदला हा तिसरा जो वर्टिब्राटा आहे तो जास्त महत्वाचा आहे. बरोबर. तर युरोकार्डाटा किंवा सेफलोकॉर्डाटा मध्ये काय आहे व्यवस्थित पुढे जाताना सांगतो. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे आयएमपी आहेत सहा संघ, की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग बाकीचे आता तुम्हाला सांगितलंय कसं. आता इथं बघा, हा जो पृष्ठरज्जू हाच पॉइंट आपण इकडे घेतला. इथं नॉन कॉर्टेक्स मध्ये तो अवयव नसणार आहे. लक्षात येत आहे का? आता इथं बघा, हृदय कुठं आहे? पुढच्या बाजूला. मग इकडं मागच्या बाजूला हृदय असणार आहे. लक्षात येत आहे का? एक पाठ केलं की दुसरं पाठ करावं लागत नाही. म्हणजे एकच पाठ करायचंय. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, आता इथं बघा, चेतारज्जू मागच्या बाजूला, इकडं तो पुढील बाजूचा असणार आहे. जो काही स्पायनल कॉर्ड किंवा जे काही काय म्हणतो आपण पुढच्या बाजूला व्हेंट्रल साइडला तो पाहायला मिळतो. अशा स्वरूपाचं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की एक पाठ केलं ना, तुम्हाला जास्त काही पाठ करावं लागत नाही. इकडं जसं श्वसनासाठी कल्लविद्रे, फुफ्फुसे आहेत, बरोबर? तर तसं इकडे काही नसतंय. बरोबर. मग याच्यामध्ये थोडक्यात शेपटी सारखी रचना, शेपटी सारखी रचना या
प्राणी संघांची पाहायला मिळते. मग उरलेले जेवढे काही आहेत, जसं पोरीफेरा आहे, निडारिया आहे, प्लॅटीहेल्मिंथिस आहे, ॲस्कीहेल्मिंथिस, ॲनेलिडा, मोलस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डा. म्हणजे हे जे उर्वरित संघ आहेत, राइट, ते कुठे येतात? नॉन कॉर्डेट्स मध्ये येतात. उर्वरित संघ सगळे. तुम्हाला बेसिक जे काही मी सुरुवातीला म्हणजे काय सांगितलं होतं, की पृष्ठरज्जू अवयव आहे किंवा नाही, त्याच्यावरून काय झालं, वर्गीकरण हे पारंपरिक पद्धत आहे. आता आपण ऍडव्हान्स मध्ये बघू, की त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात किंवा अभ्यास करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या आता बघूया. ठीक आहे. आता बघा, जे काही अॅनिमल क्लासिफिकेशन आहे ऍडव्हान्स मध्ये, थोडक्यात तुम्हाला सुरुवातीला काही महत्त्वाच्या संज्ञा सांगतो. ओके. किंवा त्याचं जे बेसिक आहे ते सांगतो. त्यानंतर आपण पुढे ॲडव्हान्समध्ये एंटर करणार आहोत. बघा, पहिल्यांदा तुम्ही काय करा, हा चार्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा, जी पोरीफेरा ही संज्ञा आहे का, रॉबर्ट ग्रँट यांनी दिली आहे 1825 ला. 200 वर्ष झालेत. सो तुम्हाला असं वन लाइनर पण येऊ शकतो, की पोरीफेरा ही संज्ञा कोणी दिली आहे? रॉबर्ट ग्रँट यांनी दिली आहे. तर त्यानंतर सिलेट आरंटा, युकार्ट यांनी दिली आहे. इथं ॲनालिडा दिसत असेल, लॅमार्क यांनी दिली आहे. ऑर्थ्रोपोडा म्हटलं की फॉन सायबोल्ड, मोलस्का म्हटलं की जोहान्स्टोन, फायलम म्हटलं की हॅकेल, बरोबर. किंगडम म्हटलं की लिनियस आणि प्रोटोप्लाझ्म म्हटलं की पर्किंजे. हे तुम्ही लक्षातच ठेवा. आयएमपी आहे, तुम्हाला 100% प्रश्न आगामी परीक्षेत दिसेल कुठं ना कुठं तरी. आता बघा, जी काही प्राणी सृष्टी आहे, तर ऍडव्हान्स मध्ये वर्गीकरण नेमकं कसं आहे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. हा चार्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. त्याला बिलकुल दुर्लक्ष करू नका. म्हणजे कोणत्या बाबी हे केलेल्या आहेत प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना, शरीर संघटन म्हणजे कोणत्या लेवलवरती डेव्हलप झाले, सममिती, राईट, म्हणजे सिमॅट्री काय आहे, असिमॅट्रिकल आहे, मग त्याच्यामध्ये रेडियल आहे की काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी, देहगुहा आहे की नाही याच्यावरून. ओके. म्हणजे त्या प्राणी संघामध्ये देहगुहा, बॉडी कॅव्हिटी आहे की नाही, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघा, सगळ्यात महत्वाचं की शरीर संघटन कसं आहे बघा, कोशिका स्तरावरती. कोशिका म्हणजे काय? थोडक्यात तुम्हाला इथं समजून सांगतो. सेल, हा मुद्दा लक्षात ठेवा. बरोबर. म्हणजे सेल स्तरावरती म्हणजे पेशी स्तरावरती जे काही संघटन आहे ते कुणाचं आहे? पोरीफेरा. एकमेव आहे, एकमेव. लक्षात येतंय का? म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. म्हणजे सेल ग्रेड वरती संघटन कुणाचं आहे असं एकमेव कोण आहे? तर पोरीफेरा. बरोबर. असममित आहे. ओके. म्हणजे असममिती आहे, असिमॅट्रिकल. आणि देहगुहा आहे की नाही? तर नाही. म्हणजे जर देहगुहा असेल तर सिलोमेट आणि नसेल तर काय? असिलोमेट. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला पोरीफेराबाबत ते एकमेव आहेत. त्यांच्याबद्दलच्या गोष्टी तिथं क्लिअर झाल्या. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला बघा, आता संघटन कुठं आलं? एकतर ऊती स्तर, एकतर अवयव स्तर किंवा अवयव संस्था स्तर म्हणजे ऑर्गन लेव्हल किंवा त्याच्याही पुढे जाऊन एक्स्ट्रीम लेव्हलला. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यामध्ये अरीय सममित, रेडियल सिमॅट्री जी काही आहे, कोणाची आहे? तर सिलेट आरंटा हा पण एकमेव आहे त्याच्यामध्ये बघा. आणि याला देहगुहा नाहीये, म्हणजे असिलोमेट आहे. म्हणजे असे शब्द वापरतात, असिलोमेट किंवा सेल ग्रेड असं तुम्ही बघितलं असेल मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये. तर आर्य सममित म्हणजे रॅडियल सिमॅट्री कोणाची आहे? तर सिलेट आरंटाची आहे आणि देहगुहा नाहीये. मग त्याच्या पुढे जाऊन इथं बघा, ऊती अवयव स्तर किंवा अवयव संस्था स्तरामध्ये बायलॅटरल सिमॅट्री कोण दाखवतं? ओके. अशा स्वरूपात तुम्हाला तिथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरोबर. तर तिथं तुम्हाला हे करायचंय. तर द्विपार्श्व सममितमध्ये मग कोण-कोण येतं? प्लॅटिहेल्मिंथिस आहे. त्यानंतर तुम्हाला इकडं ॲस्कीहेल्मिंथिस आहे आणि त्यानंतर हे बाकीचे ज्यांना खरी देहगुहा आहे, तर ते सिलोमेट जे आहेत, त्याच्यामध्ये ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिले 2 तर क्लिअर झालेत. त्याच्यामध्ये सेल ग्रेड म्हटलं की एकच आहे हा पोरीफेरा. अरिया सममित म्हटलं की हा एकच आहे सिलेट आरंटा. जे द्विपार्श्व सममित आहे का, त्याच्यामध्ये बघा, ज्यांना देहगुहा नाही म्हणजे असिलोमेट, हे प्लॅटिहेल्मिंथिस आहेत. ओके. ज्यांना फसवी देहगुहा, ओके, म्हणजे जे सुडोसिलोमेट आहेत. इथं वेगळं आहे बरं का. यांना फसवी देहगुहा
म्हणजे खोटी देहगु आहेत. असे कोण आहेत? ॲस्की हेल्मिंथिस हे एकमेव आहेत. बरोबर? हे पण एकमेव आहेत. आणि मग बाकीचे जेवढे राहतात का उरलेले 6 आणि हे इकडचे 4 असे 10 संघ आहेत. तर ज्यांना खरी देहगुहा आहे, सिलोमेट जे आहेत, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिचॉर्डाटा आणि चॉर्डाटा. लक्षात येतंय का? म्हणजे तुम्हाला फक्त इथं 4 लक्षात ठेवायचे 4 आय-एम-पी. म्हणजे हे वर्गीकरण करत असताना का? तर तुम्हाला ज्यांना जे सिलोमेट आहेत, ते बाकीचे हे सगळे आहेत. तुम्ही जर हे 4 पैकी केले व्यवस्थित कारण इथं फसवण्यासारखं आहे. त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या, तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. तुम्ही लेक्चर रिपीट बघा. मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता बघा, पोरीफेराबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू. तर पोरीफेरा म्हणजे काय आहे? थोडक्यात रंध्रीय प्राणी आहेत हे. ओके, मराठीमध्ये त्यांना रंध्रीय प्राणी असं म्हणतात. थोडक्यात साधी शरीररचना आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. साधी शरीररचना कुणामध्ये पाहायला मिळते? तर पोरीफेरामध्ये. थोडक्यात असिमेट्रिकल आहे ते. ज्यांना पुनर्जनन क्षम शरीर आणि असममित शरीर. आपण मगाशीच बघितलं असममिती दाखवतात म्हणजे असिमेट्रिकल आहे. तर ह्या गोष्टी तिथे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे पोरीफेराबद्दल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा. यांना छिद्रयुक्त शरीर आहे. ओके, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. महत्वाचा आहे. छिद्रयुक्त शरीर. ओके. मग हे जे छिद्रयुक्त शरीर आहे, तर ते पाणी शरीरात आत घेण्यासाठी आहे. जे छोटे-छोटे छिद्र आहेत त्यांना ऑस्टिया असं म्हणतात. ओके, ऑस्टिया. छोटे छिद्र. ओके. आणि जे काही पाणी बाहेर सोडायला छिद्र आहे त्याला ऑस्क्युलम असं म्हणतात. ओके. ऑस्टिया आणि ऑस्क्युलम हे लक्षात ठेवा. म्हणजे पोरीफेरा संघामध्ये जे प्राणी आहेत त्यांना पाणी शरीरात घेणे किंवा बाहेर सोडण्यासाठी कॉलर पेशी पण आहे त्यांच्यामध्ये. हा मुद्दा पण लक्षात असू द्या. त्यांना कायनोसाइट्स असं पण म्हणतात. ओके. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे स्थानबद्ध प्राणी आहेत. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. राइट. स्थानबद्ध प्राणी म्हणजे सेडेंटरी अॅनिमल्स आहे ते. यांच्यामध्ये जे काही प्रजनन होतं, राइट. तर ते लैंगिक पद्धतीने होतं. म्हणजे मुकुलायन, राइट. म्हणजे मुकुलायन पण होतं आणि लैंगिक प्रजनन पण होतं. म्हणजे जर विचारलं तुम्हाला की पोरीफेरामध्ये बडिंग पद्धतीने प्रजनन होतं, बरोबर आहे. जर असं म्हटलं लैंगिक पद्धतीने प्रजनन होतं, ते देखील बरोबर आहे. म्हणजे ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवा. आणि यांचे जे काही कंटिका म्हणजे थोडक्यात जे काही आवरण आहे यांच्या शरीरावरचं, तर ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं आहे. तर पोरीफेराच्या बाबत ह्या थोड्याशा बेसिक गोष्टी तुम्ही तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पोरीफेराचं जे काही मध्ये वर्गीकरण आहे, तर त्याच्या चार्ट बाबत तुम्हाला थोड्याशा गोष्टी सांगतो. तर इथं सगळ्यात महत्त्वाचं एक हे डेमोस्पंजी जास्त महत्त्वाचं आहे. डेमोस्पंजी का महत्त्वाचं आहे? तर याच्यामध्ये जे प्राणी आहेत ते विचारले जातात. तर सॉरी टेट्राटिनोमॉर्फ असं ते नाव आहे. थोडंसं नाव उच्चारायला पण अवघड आहे. पण याच्यामध्ये प्लॅटिना आहे, ॲस्टेरोपस आहे आणि ॲक्झिनेला आहे. हे जे प्राणी आहेत लक्षात ठेवा इम्पोर्टंट आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि सेरॅक्टिनोमॉर्फ ओके. म्हणजे टेट्रा आणि सेरॅक्टी हे कुठं आहेत तर डेमोस्पॅन्जीमध्ये आहेत. हायलीकॉन्ड्रिया असेल, क्लॉथ्रिया असेल, त्याच्यानंतर स्पॉन्जिया आणि स्पॉन्जिला. म्हणजे स्पॉन्ज कुठं आहेत तर डेमोस्पॉन्जीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हेक्झॅटिनालिडा आता हा जो दुसरा सब क्लास आहे, तर ग्लास स्पंजेस यांना म्हणतात. बरोबर. याच्यामध्ये हेक्झाटिनोफोरा आणि अॅम्फिडायकोफोरा हे 2 याच्यामध्ये आहेत वर्ग. म्हणजे डायकोफोरा याच्यामध्ये काय आहे? हायलोनेमा. ओके, हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. हायलोनेमा असं ते आहे. हायलोनेमा. त्यानंतर हेक्झाटिनोफोरामध्ये युप्लेक्टेला आहे, ज्याला व्हीनस फ्लॉवर बास्केट बघा याचा आकार कसा आहे. युप्लेक्टेलाला काय म्हणतात? व्हीनस फ्लॉवर बास्केट. तर त्याच्यानंतर कॅल्केरिया आहे. बरोबर. कॅल्केरियामध्ये सगळ्यात महत्वाचं काय? कॅल्कॅरिनिया हे एक आहे. याच्यामध्ये सायकॉन, ल्युकोसोलेनिया हे 2 आहेत आणि कल्सिनिया याच्यामध्ये काय आहे? क्लॉथ्रिन ल्युक्टा हे लक्षात ठेवा.
म्हणजे जर तुम्हाला उदाहरणं विचारली किंवा अशी महत्वाची ही जी वरची नावं आहेत ती विचारली, की बाबा हे कुठं आहेत? तर तुम्हाला आता सहजरित्या सांगता येईल. कारण आपण एकदम ॲडव्हान्समध्ये घेतलंय. नीट वर काहीच सांगितलेलं नाही. त्याचे उपसंघ वगैरे घेऊन थोडीशी एक्झाम्पल प्रॉपर घेतलीत. याच्या बाहेर प्रश्न नाही येणार. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हा जो हेक्साटिनेलिडा आहे, राइट? ज्याला ग्लास स्पंजेस म्हणतात. तर आता इथं बघा, तुम्हाला का महत्वाचा आहे हेक्साटिनेलिडा? तर खाऱ्या आणि गोड्या पाण्यात तो राहतोय. बरोबर? कारण बाकीचे कुठं खाऱ्या पाण्यात आहेत. म्हणजे इथं काय लक्षात ठेवा, जो हेक्साटिनेलिडा आहे, ग्लास स्पंजेस ज्याला म्हणतात, त्यालाच हायलोस्पॉन्जिया असं पण म्हणतात. ओके, एवढंच गोष्टी तुम्ही तिथं लक्षात ठेवा. आता इथं आहे युप्लेक्टेला. एक्झाम्पल डायरेक्ट जर तुम्हाला काही लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट. स्पॉन्जिला आहे, सायकॉन आहे, त्याच्यानंतर ॲप्लिसेना आहे, राइट? कॉन्ड्रिला आहे, टेथ्या आहे, ओके. त्यानंतर कॅलिस्पॉन्जिया आहे आणि इरेक्सिनिया आहे. ओके, ही एक्झाम्पल तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. पण भरपूर एक्झाम्पल आहे त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही. तर आपण थोडंसं पुढे जाऊया. हे बघा, सिलेट अरंटा. ओके. ह्या सिलेट अरंटावरती पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर सिलेट अरंटावरती जर प्रश्न आला, तर तुम्हाला काय माहिती पाहिजे? त्याचं दुसरं नाव निडारिया आहे. ऑब्लिकमध्ये इथं निडारिया पण दिलंय. ओके. तर सिलेट अरंटामध्ये निडोब्लास्ट हे विषारी दात आहेत. तर ते काय करतात? भक्ष्याच्या शरीरात त्याच्यातून विष सोडतात. राइट? त्यामुळं त्याला नाव काय दिलेलं आहे तिथं? तर सिडानिया. राइट? आणि सगळ्यात महत्वाचं हे दंडाकृती आहेत. पॉलिप किंवा छत्रीच्या आकाराचे, ज्याला मेड्युसल असं पण म्हणतात. त्यांचं शरीर त्या आकाराचं असतं. आर्य सममित आहेत. आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलाय तो चार्ट. तो चार्ट त्याच्यामुळेच सुरुवातीला दाखवलाय तुम्हाला, लास्टला न दाखवता. लक्षात आलंय का? म्हणजे लक्षात येतं की कुणाची सिमेट्री कशी आहे. तर आर्य सममिती आहे. बरोबर. मग याच्यामध्ये तुम्हाला आर्य सममिती, रॅडियल सिमेट्री. मग दंडाकृतीमध्ये हायड्रा आहे, पॉलिप. ओके. आणि ऑरेलिया जे मेड्युसल आहे, इट ऑरेलिया. म्हणजे तुम्हाला जर विचारलं मेड्युसल आकाराचे कोण आहेत, तर ऑरेलिया, राइट? याच्यावरती पण एमपीएससी प्रश्न विचारलाय. दंडकृती विचारलं तर इथं हायड्रा आहे. त्या गोष्टी तुम्ही तिथं लक्षात ठेवा. यांना भक्ष्य पकडण्यासाठी शुंडके आहेत, टेंटॅकल्स. ओके. आणि अविकसित रूपातील चेतासंस्थेचं अस्तित्व यांच्यामध्ये आहे. म्हणजे ज्याला प्रिमिटिव्ह नर्व्ह सिस्टीम, ज्याला नर्व्ह नेट असं पण म्हणतात. उदाहरणं जर आपण बघितली, हायड्रा आहे, त्याच्यानंतर ॲडमेसिया आहे. ॲडमेसिया ज्याला सी ॲनिमोन असं पण म्हणतात. फायसेलिया आहे, ज्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतात. म्हणजे आयोग मुद्दाम हा फायसेलिया हा शब्द टाकेल. तुम्ही कन्फ्यूज व्हाल, की हा नेमका कोण आहे? तर फायसेलिया म्हणजेच आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. हा मुद्दा लक्षात ठेवा. जे काही प्रवाळ आहेत, कोरल्स किंवा ऑरेलिया आहे. ऑरेलिया म्हणजेच तुमचा आहे जेलीफिश. हा मुद्दा लक्षात ठेवा. कारण ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा क्रम तुम्हाला तो थोडासा अवघड कॅटेगरीचा प्रश्न विचारलेला होता. पण तो जो प्रिलिम्सला अवघड कॅटेगरीचा प्रश्न येतो, ती सेम सेम नावं देतात. तर तो प्रश्न टॅकल करण्यासाठी एक ट्रिक आहे. ते तुम्हाला मी एका सेपरेट लेक्चरमध्ये घेऊन सांगेल. पण आता फक्त इथं लक्षात ठेवा, की तो जो ऑरेलिया आहे, तोच आहे जेलीफिश. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता निडारियामध्ये बघा, जे काही ऍडव्हान्स मध्ये वर्गीकरण आहे त्याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न येऊ शकतो. थोडं आपण ते व्यवस्थित समजावून घेऊया. तर बघा, त्याला सिलेट अरंटा निडारिया. तर याच्यामध्ये तुम्हाला इथं सरळ सरळ दिसतंय की हायड्रोझोआ हा एक आहे, स्कॅफोझोआ, क्युबोझोआ आणि अँथोझोआ. हे काय आहे? चार सब क्लास आहे. हायड्रोझोआ मध्ये फायसेलिया म्हणजेच पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, हायड्रा, अबेलिया, एअरफोर्न. तर ही एक्झाम्पल तुम्ही तिथे लक्षात ठेवा. स्कॅफोझोआ मध्ये जेलीफिश आहे बघा, ऑरेलिया किंवा सी नेटल आहे. याच्यामध्ये ही दोन एक्झाम्पल येतात. क्युबोझोआ म्हटलं की याच्यामध्ये कायरोनेक्स. ओके, कायरोनेक्स. आणि अँथोझोआमध्ये दोन आहेत. एक आहे हेक्झाकोरोलिया, दुसरा आहे ऑक्टोकोरोलिया. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? हेक्झा म्हटलं की 6 शुंडके आहेत, टेंटॅकल्स. आणि ऑक्टो म्हटलं की 8 आहेत. ओके. मग ऑक्टोकोरोलियामध्ये सर्व प्रकारचे प्रवाळ आहेत. ओके. याच्यामध्ये सी ॲनिमोन, सी फॅन ज्याला गोर्गोनिया असं म्हणतात. सी पेन असेल, पिनॅचुला त्याला असं म्हणतात. सर्व जे मूव्ह कोरल्स आहेत, समुद्रात आढळतात.
प्रवाळ बेटे तयार करतात जसं की लक्षद्वीप. इथं एक्झाम्पल त्याच्यामुळं शो केलंय. ऑक्टोकोरलिया आणि हेक्झोकोरलिया 6 शुंडके आहेत. स्टोनी कोरल, बॅक कोरल, कोरल हे त्याच्यामध्ये आहेत. राईट. कठीण स्टोनी कोरल्स. इथं बघा त्याचं एक चित्र पण दिलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि एक वाक्य खूप महत्वाचं आहे. हायड्रोझोआ आर युनिक. ऑदर आर स्ट्रिक्टली मरीन आणि हायड्रोझोआ कॅन टॉलरेट फ्रेश वॉटर. म्हणजे याचा अर्थ काय आहे? हायड्रोझोआ हा काय करतो? इथं लिहून देतो. खारे प्लस गोडे पाणी म्हणजे फ्रेश वॉटर मध्ये पण तो आढळतो. बाकीचे हे 3 जे आहेत ते फक्त खाऱ्या पाण्यात आढळतात. असा त्याचा अर्थ आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता निडारियामध्ये जी एक्झाम्पल आहे, बरोबर? तर अँथोझोआ, स्कॅपोझोआ हे त्याचे सब क्लास आहेत. आपण आताच बघितलं क्युबोझोआ, हायड्रोझोआ सगळं बघितलेलं आहे. सो याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही. आता आपण प्लॅटीहेल्मिंथेस बघू व्यवस्थित. तर बघा, प्लॅटीहेल्मिंथेस म्हणजे काय आहे? थोडक्यात चपटं शरीर आहे. चपटे कृमी आहेत, की जे इतर प्राण्यांच्या शरीरात राहतात. त्यांना इंडोपॅरासाइट म्हणजे अंतःपराजीवी असं म्हटलं जातं. शरीर देहगुहाहीन आहे, असिलोमेट, बरोबर? द्विपार्श्वसममित आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल. शरीर 3 स्तरांपासून बनतं. पहिला एंडोडर्म, दुसरा मेसोडर्म, तिसरा एक्टोडर्म. हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 3 स्तर आहेत म्हणजे हे वाक्य तुमच्यासाठी महत्वाचं आहे. तर प्लॅटिहेल्मिंथिस म्हणजे हे जे सजीव आहेत, उभयलिंगी आहेत, ज्याला काय म्हटलं जातं? हर्माफ्रोडाइट. ओके. म्हणजे उभयलिंगी म्हणजे काय? एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्हीही प्रजनन संस्था अस्तित्वात आहेत, असा त्याचा अर्थ होतो. बरोबर? म्हणजे बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आर प्रेझेंट इन सिंगल ऑर्गॅनिझम. राईट. हे कुठं दिसतं? प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये आहे. राईट. याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहेत, तर त्याच्यामध्ये बघा फॅसिओला आहे, फॅसिओला, ज्याला लिव्हर फ्लूक. आयोगाने आतापर्यंत लिव्हर फ्लूक दिलंय तुम्हाला, पण फॅसिओला नाव टाकल्यावरती तुम्ही कन्फ्युज होणार आहात. तर फॅसिओला म्हणजे काय आहे? आता तुम्हाला लक्षात आलं असेल. लक्षात येतंय का? खूप महत्वाचं आहे. फॅसिओला म्हणजेच काय आहे? लिव्हर फ्लूक. टिनिया म्हणजे पट्टकृमी आहे आणि प्लॅनेरिया ही एक्झाम्पल तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे इथं त्या बघा हा फॅसिओला हेपॅटिका, लिव्हर फ्लूक याला असं म्हटलं जातं. आयएमपी आहे. लक्षात ठेवा. म्हणजे फॅसिओला हेपॅटिकाला काय म्हटलं जातं असं पण विचारतील. लिव्हर फ्लूक, राईट. टिनिया सोलियम, ज्याला पोर्क टेपवर्म असं पण म्हटलं जातं, जो की मनुष्याच्या आतड्यात आढळतो, राईट. तर अशा टाईपचा एक प्रश्न आला होता तुम्हाला, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हा प्लॅनेरिया आहे. काय आहे? प्लॅनेरिया. आता बघा, याचं जे काही ऍडव्हान्स मध्ये वर्गीकरण आहे, विषय एक्झाम्पल बघू. परीक्षेमध्ये या गोष्टींवरती फोकस असतो. तर प्लॅटिहेल्मिंथिस म्हणजे थोडक्यात चपटे, बरोबर? तर याच्यामध्ये टर्बे नाहीये, टर्बेले टर्बेलॅरिया असं आहे. चला, जिथं करेक्शन असेल तसं मी सांगतो, रिलॅक्स. तर चपटे कृमी आहेत, अंगावरती काही वळ्या नसतात. मग याच्यामध्ये प्लॅनेरिया, बायपॅलिडम आहे. ही 2 एक्झाम्पल. दुसरा सबक्लास आहे डायजिनिया. याच्यामध्ये लिव्हर फ्लूक आहे, ज्याला फॅसिओला हेपॅटिका, राईट. त्यानंतर ब्लड फ्लूक, फॅसिडी, टेम्नोसेफाला. ही 2-3 एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यानंतर ऍस्पिडोगास्टिया हा एक सब क्लास आहे. ऍस्पिडोगॅस्टर हे त्याच्यामधलं एक्झाम्पल आहे. त्यानंतर मोनोजेनिया आहे, त्याच्यामध्ये गायरोडॅक्टिलस आणि गायरोकोटाईल. ओके. गायरोकोटाईल असं आहे, मी इथं लिहून देतो. गायरोकोटाईल. तिथं टोईड झालं होतं काहीतरी. गायरोकोटाईल आहे. आणि सिस्टोडा याच्यामध्ये सायथोसेफॅलस, युबोथ्रियम, टिनिया, बीफ टेपवर्म हे याच्यामध्ये आहेत. एवढी एक्झाम्पल केली की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. ह्या एक्झाम्पलच्या आधारे तुम्हाला क्वेश्चन सोडवता येणार, कारण हा एनसीआरटी मधला डेटा आहे. बिलकुल तुम्हाला असं हे नाही होणार की बाबा आपलं काहीतरी राहिलंय. बघा, टिनिया सोलियम हा मनुष्याच्या आतड्यात आढळणारा टेपवर्म आहे. मी आताच मगाशी सांगितलं. खूप महत्वाचं आहे, कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे माहिती पाहिजे. हा असा असतो. इथं टिनिया दिलेला आहे, इथं फॅसिओला आहे हा. त्यानंतर टिनिया सॅगिनाटा हे एक दिलंय. प्लॅनेरिया आहे, डॉग टेपवर्म आहे, सिस्टोमा आहे, राईट.
त्यानंतर इकायकोकस हे एक आहे आणि मोनोजिनिया एक्सप्रेसा हे एक आहे. म्हणजे एवढी एक्झाम्पल तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. आता बघा, हे झालं प्लॅटीहेल्मिंथिस. ओके, आता आपल्याला पुढे जायचंय. ॲस्कीहेल्मिंथिस. ॲस्कीहेल्मिंथिस म्हणजे काय आहे? गोलकृमी आहेत. यांच्यावरती पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ॲस्कीहेल्मिंथिस वरती नेमका कसा प्रश्न येऊ शकतो? त्या गोष्टी आपण बघू. गोलकृमी आहेत. लांबट, दंडगोलाकार, बारीक धाग्यासारखे म्हणजे लॉंग सिलेंड्रिकल अँड थिन थ्रेड लाइक. तर काही अंतःपरजीवी आहेत, तर काही स्वतंत्र राहतात. ओके. म्हणजे सम आर एंडोपॅरासाइट, सम आर फ्री लिव्हिंग. ओके. शरीरात आभासी देहगुहा मगाशीच बघितलं चार्टमध्ये. मग चार्ट तो त्यामुळे महत्वाचा होता. सुडोसिलम. सुडोसिलम म्हटलं की ॲस्कीहेल्मिंथिस. राईट. गोलकृमी हे एकलिंगी प्राणी आहेत. यांनाच गोलकृमी किंवा खरे कृमी असं पण म्हणतात. यांचं शरीर अखंडित आहे. ओके. अनसेगमेंटेड आहे. पोटातील जंत ज्याला ॲस्कॅरिस म्हटलं जातं. हत्तीपायमुगाचा कृमी ज्याला फिलारिया वर्म असं म्हटलं जातं. बरोबर. त्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे बघा, मनुष्याच्या आतड्यामध्ये हे अशा पद्धतीचं इथं जंत असतो, ज्याला टिनिया सोलियम आपण मगाशीच ते पाहिलेलं आहे. आणि उच्चरिया ब्राक्युप्टी हा पण तो जंत आहेच, आपल्याला पुढे बघायचंय. म्हणजे काही एक्झाम्पल आणलेत बघा तुम्हाला, एवढे पाठ करा. खूप महत्वाचं आहे. फिलारिया वर्म त्याचा जो कारक आहे उचेरिया ब्राक्योप्टी लक्षात ठेवा. त्यानंतर फिफ वर्म म्हटलं की ट्रिचुरिस ट्रिचुरा लक्षात असू द्या. हुक वर्म म्हटलं की अकायलोस्टोमा डिओडॅनेली. ओके. गिनी वर्म किंवा सर्पेट वर्म म्हटलं की ड्रॅकॅक्युलस मेडेनेसिस. ओके. त्यानंतर पिन वर्म किंवा सीट वर्म म्हटलं की अँटेरोबायस फॉर्मॅक्युलारिस. त्याच्यामुळे उलट्या होतात. राईट. मसल वर्म असेल ट्रायकिनेला स्पायरॅलिस. आय वर्म असेल लोआ लोआ, हा जो डोळ्यांशी संबंधित डिसीज होतो याच्यामुळे. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला ही एक्झाम्पल विचारली जाऊ शकतात. खूप महत्वाचे आहेत. आता पुढे बघा, फास्ट मध्ये आपण ॲनेलिडा कव्हर करतोय. ओके. की ज्याला वलयाकृती प्राणी संघ असं म्हटलं जातं. काय? वलयाकृती प्राणी संघ. सेगमेंटेड वर्म्स आहेत. बंद रक्ताभिसरण संस्थेचं अस्तित्व यांच्यामध्ये असतं. बरोबर. खूप महत्वाचा संघ आहे हा ॲनेलिडा. ओके. तर बघा, यांचं शरीर लांब दंडगोलाकार आहे. खंडीभवन म्हणजे मेटामॅरिक सेगमेंटेशन यांच्या शरीरावरती पाहायला मिळतं. बहुधा स्वतंत्र राहतात, पण काही बाह्य परजीवी आहेत. एक्टोपॅरासाइट. द्विपार्श्व सममित शरीर. मी म्हटलं ना, बायलॅटरल सिमेट्री. चार्ट का महत्वाचा आहे तुम्हाला आता सारखी त्याची प्रचिती मध्ये मध्ये येत असेल. ठीक आहे. त्यामुळे पहिले चार्ट पाठ करायचा. त्रिस्तरीय शरीर आहे. म्हणजे त्रिस्तरीय शरीर म्हणजे काय? ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक. द्विस्तरीय शरीर म्हटलं की काय? डिप्लोब्लास्टिक. लक्षात येतंय का? सगळं तुम्हाला लास्ट मध्ये एका याच्यात समजून सांगतो लास्टला. ओके, राहू द्या. हे त्रिस्तरीय शरीर आहे. बंद रक्ताभिसरण संस्थेचं अस्तित्व आढळतं आणि देहगुहायुक्त उत्सर्जनासाठी नेफ्रेडिया हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणता अवयव असतं विचारतील उत्सर्जनासाठी. नेफ्रेडिया आहे आणि हालचालीसाठी दृढ रोम, सेटे किंवा परापात, पॅरापोडिया किंवा चूषके, सकर्स यांच्यामध्ये पाहायला मिळतात. हे एकलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतात. हा मुद्दा तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इथं दिलंय पण हे जे दृढ रोम, पॅरापोडिया, सकर्स नेमकं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं चित्रामध्ये पण दाखवलेल्या आहेत. ची एक्झाम्पल म्हटलं की गांडूळ आहे अर्थवर्म, जळू आहे ज्याला लीच म्हणतात, की आयुर्वेदिक उपचारात रक्तमोक्षणासाठीही वापरतात. म्हणजे फार पूर्वी याचा वापर व्हायचा. नेरिसेक आहे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. आता थोडस जाऊया आपण ऍडव्हान्स वर्गीकरणाकडं ॲनेलिडाच्या. बरोबर, कारण ते तर बघितलंच पाहिजे. ठीक आहे. बघा, काय महत्वाचं आहे पहिलं हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे जे क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये ऑलिगोकायटा एक आहे. बरोबर. त्यानंतर पॉलीकायटा हे एक आहे. त्यानंतर हिरोडिनिया हे एक आहे. हिरोडिनियामध्ये लिचस आहेत. बरोबर. पॉलीकायटामध्ये ब्रिस्टल्स आहेत मेनी.
त्यानंतर इथं आपण बघू सगळ्या गोष्टी. जाऊ द्या इकडं ह्या स्लाइडमध्ये जास्त चांगलं समजेल तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, जे काही पॉलीकायटा आहे, पहिल्यांदा पॉलीकायटा बघू. ओके, याच्यामध्ये ब्रिस्टल वर्म्स आहेत. काय आहेत? ब्रिस्टल वर्म. मग याच्यामध्ये पॉलीकायटामध्ये सगळ्यात महत्वाचं बंद रक्ताभिसरण विचारलाय प्रश्न. बंद रक्ताभिसरण कुठं पाहायला मिळतं? पॉलीकायटामध्ये. ओके. मग याच्यामध्ये नेरिस आहे. काय? नेरिस एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, नेरिस. ओके. ज्याला सँडवर्म किंवा रगवर्म राईट असंही म्हणतात. अ, अजून जर एक्झाम्पल विचारलं तर सी माऊस हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. सी माऊस आहे आणि लग वर्म हे सगळं काय आहे? पॉलीकायटामध्ये आहे. सी माऊसला अल्फ्रोडाईट असं पण म्हणतात. अल्फ्रोडाईट. तुम्ही व्यवस्थित लेक्चर करत असताना लक्ष द्या. ओके. आणि सगळ्यात महत्वाचा इथे एक आहे तुम्हाला 1 मिनिट. आता दुसरा एक हिरोडेनिया आहे. पहिल्यांदा आपण एक-एक बघू. आता हा झाला पॉलीकायटा. इथं व्यवस्थित सांगितलंय. आता हा दुसरा एक बघू हिरोडेनिया. ओके. थोडक्यात हिरोडेनिया म्हणजे जळू सारखे प्राणी याच्यामध्ये येणार. बरोबर. जळू सारखे प्राणी आहेत, की हा जळू काय करतो? रक्त पितो. राइट? रक्त पितो. म्हणजे इतर प्राण्यांचे रक्त पिऊन जगतात. याच्यामध्ये अॅक्सॅन्थोडेप्ला ओके. पोन्टो डेला एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यानंतर हिरिडो ही रुडो हिरुडो एक लक्षात ठेवा. त्यानंतर हिमॅ डिस्पा एक एक्झाम्पल तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. ग्लॉसिफोनिया 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 एक आहे आणि अॅकॅन्थोडेला असं एक आहे. इथं लिहून देतो तुम्हाला. नाव उच्चारायला कसं की तुम्हाला डबल डबल लेक्चर थोडस बघितलं पाहिजे किंवा रिव्हिजन केली पाहिजे नावं लिहून घेऊन. त्याशिवाय हे होणार नाही. हे एक एक्झाम्पल आहे इथं. त्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. आणि आता पॉलीकायटा झालं. ऑलिगोकायटा हे एक आपल्याला बघावं लागणार आहे. ऑलिगाकायटामध्ये ल्युम्ब्रिकस आहे. ल्युम्ब्रिकस एक एक्झाम्पल त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर ट्युबिफेक्स काय आहे? ट्युबिफेक्स हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि अजून एक स्टँडर्ड लक्षात ठेवा, फेरेटिमा. ही एवढी जेवढी स्टँडर्ड मला पाठ आहेत ती तुम्हाला सांगितली. एवढी 2-4 जरी लक्षात ठेवली तरी इनफ आहे. ओके. मग याच्यामध्ये पण त्यांनी जसं की ऑलिगोकायटा, हिरुडिनिया याचं एक्झाम्पल इथं पण दिलेलं आहे. त्यानंतर इचुरिया याच्यामध्ये स्पून वर्म्स आहेत. राईट? स्पिनॅकुला याच्यामध्ये पीनट वर्म्स आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता कशामध्ये काय आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता अजून एक आहे स्टोमिडा याच्यामध्ये स्मॉल मरीन वर्म्स आहेत. राईट? त्यानंतर इथं सिबोग्लेनायडी याच्यामध्ये काय आहे? वर्मी फोम ट्यूब ड्वेलिंग वर्म्स हे याच्यामध्ये इथं पाहायला मिळत आहेत. किंवा अकॅनिलिडा याच्यामध्ये काय आहे? आर्कॅनिलिडा याच्यामध्ये सेडिमेंट ड्वेलिंग वर्म्स आहेत. म्हणजे हे तुम्हाला शेअर पण मी करेल हवं तर, म्हणजे तुम्हाला ती नावं थोडीशी व्यवस्थित प्रॉपर लिहून घेता येतील. ठीक आहे. पण एवढं याच्यामध्ये ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक मुद्दा लक्षात ठेवा. जे ट्युबिफेक्स आहे, बरोबर. इथं ऑलिगाकायटामध्ये मी तुम्हाला ट्युबिफेक्स बाबत सांगितलेलं आहे. तर फ्लेक्सला ब्लड वर्म असंही म्हणतात. ओके. काय म्हणतात? ब्लड वर्म म्हणजे हे माशांचं खाद्य फिश फूड म्हणून वापरलं जातं. ओके. की जे दूषित पाण्यामध्ये वाढतात आणि त्याची जर जास्त वाढ झाली तर पाण्याच्या प्रदूषणाचं लक्षण असतं. ओके. हे ट्युबिफेक्स लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर इनफ आहे. आता पुढे बघा. हो, ठीक आहे. चला. हा इकॅनोडर्माटाला आज बघू. अगोदर आपल्याला ऑर्थ्रोपोडा बघू. ठीक आहे. आता बघा,
जे ऑर्थ्रोपोडा आहे, संधिपाद याला काय म्हणतात? संधिपाद प्राणी. आता पृथ्वीवरती सर्वात जास्त आढळणाऱ्या प्राण्यांचा संघ आहे त्रिस्तरीय शरीर, ट्रिप्लोब्लास्टिक, राईट. देहगुहायुक्त आहे म्हणजे सिलोमेट आहेत, एकलिंगी आहेत, सर्व प्रकारच्या आदिवासात राहू शकतात, पाणी, जमीन, हवा. आणि कायटिन युक्त बाह्य कंकाल आहे, एक्झोस्केलेटन. याच्यामध्ये झुरळ, खेकडा, विंचू, कोळी, गोम हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सर्वात मोठा प्राण्यांचा संघ आहे. मग ह्या अथ्रोपोडामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं, ह्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर बघूया. आता हे जे ऑर्थ्रोपोडा आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. ऑर्थ्रोपोडा थोडस मोठा प्राणी संघ आहे. त्याच्यामुळे काय होतं की इथं आपल्याला ही नावं लक्षात ठेवायला अवघड जातात. पण फक्त मेन ऍटलिस्ट जे मी सांगतोय त्याच्यावरती फोकस करा, बाकीचं सोडून द्या. ओके. आता जे नामशेष झाले हे जाऊ द्या, जे नामशेष झाले ते जाऊ द्या. काही जर चार्ट मध्ये चुकीचं असेल तर मी सांगेल तुम्हाला, रिलॅक्स. तर बघा, तर याच्यामध्ये हा जो चार्ट आहे ऑर्थ्रोपोडाचा, तर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय की केली कॅराटा आहे. ओके, केली कॅराटा असा आहे. त्याच्यामध्ये मेरिस्टोमॅटा एक आहे आणि अॅराकॅनिडा एक आहे. ओके, उच्चार मी करतोय तो व्यवस्थित लक्षात ठेवा. मग ह्या मेरिस्टोमॅटामध्ये हे झिझोफोरा, झिझोफ्युरा किंवा झिफोझ्युरा असं त्याला म्हटलं जातं. झिपोझ्युरा असं ते नाव आहे. आणि युरोटेरिडा, ओके, युरोटेरिडा. मग हे जे झिझोफ्युरा आहे याच्यामध्ये लिमुलस आहे, ज्याला टॅकिप्लिस, लिमुलस किंवा टॅकिप्लिस, ज्याला जिवंत जीवाश्म असं म्हणतात. हा जो लिव्हिंग फॉसिल आहे हा कुठं आहे? इथं तुम्हाला कॅलिकॅराटा मध्येच पाहायला मिळतोय. त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल ह्या युरोटेरिडा मध्ये युरिप्टेरस आहे. ओके, युरिप्टेरस एक आहे. मग याच्यामध्ये अजून एक्झाम्पल विंचू आहे, अरॅकेनिया आहे, पॅराब्रुथस आहे, कोळी आहे आणि वाळवी आहे. तिथं कोठी आहे पण ते चुकून झालेलं आहे, याने आपण जनरेट केलंय हे. तर हे वाळवी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पायकोगोनिडा, ओके, पायकोगोनिडा याच्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, निम्फॉन. ओके, विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. म्हणजे मेरिस्टोमॅटामध्ये हे जिवंत जीवाश्म आहेत, त्याच्यामध्ये कुठं झिपो झिवरा असं ते आहे. ओके, झिपो झिवरा असंच ते नाव आहे, त्याच्यामुळं लक्षात ठेवा. आता बाकीचं याच्यामध्ये महत्वाचं काय आहे पहिलं ते लक्षात घ्या. हा इन्सेक्टा खूप महत्वाचा आहे, इन्सेक्टा, जो की मॅन्डिब्युलाटा मध्ये आहे. ओके, मॅन्डिब्युलाटा मध्ये हा पाहायला मिळतो. तर पहिलं जे आहे हॅमेनोप्टोरा. ओके, हॅमेनोप्टोरा. टोरा म्हटलं की काय, इथं बघा, टोरा मधमाशी. टेरा म्हटलं की काय, ढेकून, नाकतोडा. हेमिप्टेरा म्हटलं की काय, ढेकून, नाकतोडा. त्यानंतर लेपिडो, लेपिडो म्हटलं की फुलपाखरू लक्षात ठेवायचं. ब्लाटोडी म्हटलं की झुरळ लक्षात ठेवायचं, काय, झुरळ. आणि कोलेओप्टेरा, कोले म्हटलं की भुंगा. म्हणजे काय, टोरा म्हटलं की मधमाशी, टेरा हेमिप्टेरा, ढेकून, नाकतोडा. लेपिडो, लेपिडो म्हटलं की काय, फुलपाखरू. ब्लाटोडी म्हटलं की काय, झुरळ. आणि कोलेओप्टेरा म्हटलं की काय, भुंगा. म्हणजे हे जे 6 इन्सेक्टा मधले आहेत महत्वाचे, की ज्यांना 6 पाय असतात म्हणून ते इकडे टाकलेले आहेत इन्सेक्ट. तर ते लक्षात ठेवा, तुम्हाला ते विचारले जाऊ शकतात. इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती, इथून माग पण पेपरला प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे आपण व्यवस्थितच करणं गरजेचं आहे. आणि जे पेरिपॅटस आहेत, अॅनेलिडा आणि ऑर्थ्रोपोडाची कनेक्टिंग क्लिक आहे, याला वॉकिंग वर्म असं पण म्हणतात. आता हे जे पेरिपॅटस आहेत, पेरिपॅटस कुठं आहेत हे विचारलं जाऊ शकतं 100%. तर इथं नाही दिलेलं पण मी सांगतो. ऑनिकोफोरा. ओके, ऑनिकोफोरा मध्ये कोण आहेत, पेरिपॅटस आहे, एवढं लक्षात ठेवा. पेरिपॅटस म्हणजे ज्यांना पंजे आहेत, काय, पंजे असणारे पण आहेत. ऑनिकोफोरा मध्ये पेरिपॅटस हे आहेत, जे की अॅनेलिडा आणि ऑर्थ्रोपोडाची कनेक्टिंग लिंक आहे, याला वॉकिंग वॉकिंग वर्म असं म्हणतात. त्याच्यामुळे इथं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये सेफॅलो कॅरिडा, सेफॅलो कॅरिडा याच्यामध्ये
हाचिसोनिएला हे आहे. म्हणजे हचिन्सोनिएला असं त्याचा अर्थ होतो. ते लक्षात ठेवा. ब्रॅकिओपोडा एक आहे. ब्रॅकिओपोडा याच्यामध्ये ट्रायोप्स ब्रँकिपस ट्रायोप्स ब्रँकिपस हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर ऑस्ट्रॅकोडा याच्यामध्ये सायप्रिस नोटोड्रम्स आहे. ओके, एक्झाम्पल आहे त्याचा. त्यानंतर मिस्ट्या कोकॅरिडा याच्यामध्ये डेरो केलो कॅलरीज ते आहे, ते लक्षात असू द्या. फक्त नावं वाचली तरी कधी कधी आठवून जातं, त्याच्यामुळे नावं वाचताना कंटाळा करायचा नाही बिलकुल. ठीक आहे. त्यानंतर कोपेपोडा असेल तर सायक्लॉप्स आहे. ब्रॅकियुरामध्ये हे काय आहे तर आर्ग्युलस आहे. सॉरी, इथं आर्ग्युलस आहे, हे चुकून झालंय. त्याच्यानंतर पुढे बघा सिरिपेडिया याच्यामध्ये लेपस आणि सॅक्युल्युना आहे. ओके. आणि मेलॅकोस्ट्रॅका याच्यामध्ये निवालिसा. त्यानंतर अजून एक लक्षात ठेवू शकता स्विकला, हे झाले स्विकला आहे. पॅरोपस आहे, जुलस आहे, लिबोथियस आहे आणि हन्सेनियला आहे. ओके. म्हणजे इथं हा हन्सिनियला आहे, इकडं हचिन्सोनियला आहे. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जे खूप महत्वाचं आहे ते अगोदर सांगितलंय आणि हे जे फक्त वाचून दाखवायचं होतं, हा वाचून दाखवलंय एवढं. हे फक्त वाचून घ्यायचं असतं. ठीक आहे. नाही तर एखादं एक्झाम्पल तुम्हाला कधी विचारलं खूप डीप मध्ये, तरी मग ते सहज लक्षात येऊन जाईल की आपण हे इथं वाचलेलं होतं. ठीक आहे. मग आता इथं बघा थोडंसं अजून चार्ट मध्ये तुम्हाला समजेल. केली काय काय आहे. सी स्पायडर आहे, हॉर्स शो क्रॅब्स आहेत, राईट, हार्वेस्टमेन आहे, माइट्स आहे, स्कॉर्पियन्स आहे, स्पायडर्स आहेत. बरोबर. त्याच्यानंतर हेक्झापोडामध्ये काय आहे, इन्सेक्ट किंवा स्प्रिंग टेल्स आहेत. बरोबर. त्यानंतर क्रिस्टेसियामध्ये सीड स्ट्रीम्स आहे किंवा मिस्टो कॅरेडियन्स आहे. बरोबर. फिश लाईस आहे, बरॅनकल्स आहे किंवा कलेनॉइड्स आहेत. म्हणजे हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. इथं मॅरियापोडा याच्यामध्ये काय आहे तर इथली पण एक्झाम्पल एक पिल मिलिपेट्स आहे, ब्रिस्टल मिलिपेट्स आहे. हे मी शेअर करतो तुम्हाला, ही एक्झाम्पल तुम्ही पण वाचून घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण पुढे बघा मोलुस्का. नीट. तर मोलुस्का म्हणजे काय आहे थोडक्यात, बुळबुळीत काय. काय म्हणजे काय, शरीर. ओके. तर बुळबुळीत शरीर म्हणजे काय आहे तर मोलुस्का आहे. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्राणी संघ आहे. गोगलगाई सारखे प्राणी वगळता द्विपार्श्व सममितीय शरीर आहे. कारण गोगलगाईचा प्रश्न विचारलेला होता, एकेरी वॉल आलाय का लक्षात तुमच्या. म्हणजे असं अलर्ट राहा थोडस. इथं बायलॅटरल सिमेट्री आहे बाकीच्यांची, पण गोगलगाईला इथं काय केलेलं आहे, वगळलेला आहे. हा मुद्दा तुम्हाला तिथे लक्षात आला पाहिजे. या प्राण्यांच्या शरीरामध्ये मांसल भाग, विस्क्रल मास आणि हे मॅन्टल या आवरणाने आच्छादलेले आहे. आणि मॅन्टल पासून कॅल्शियम कार्बोनेट युक्त स्राव निघतात. याच्यापासूनच शेल त्यांचं बनतं. मग हे जे कवच आहे, शंख, शिंपले आदींचा कठीण भाग आहे. याच्यामध्ये ऑक्टोपस, शिंपला, गोगलगाय सारखे प्राणी आहेत. मग इथं बघा गॅस्ट्रोपोडामध्ये स्नेल आहेत, हे असं दिसतंय. सिफेलापोडामध्ये ऑक्टोपस, स्क्विड, राईट, मोटियल्स हे आहेत. बायव्हॅल्वियामध्ये क्लॅम्स, मसेल्स आहेत. राईट. त्यानंतर स्कॅफोपोडामध्ये टस्क शेल आहे, हे असं. त्यानंतर मोनोप्लॅकोफोरा याच्यामध्ये हे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर पॉलीप्लॅकोफोरा हे एक आहे, याच्यामध्ये कायटॉन आहेत. काय आहे, कायटॉन इथं दिलंय बघा, कायटॉन. कायटॉन. राईट. तर ते तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. आता हे बघा मोलुस्कामध्ये मोलुस्का तर गॅस्ट्रोपोडा आहे. बरोबर, गॅस्ट्रोपोडा याच्यामध्ये स्नेल, स्लग्स हे दिलेलं आहे. पण मी तर ह्या गॅस्ट्रोपोडामध्ये माझ्या जे महत्वाचं वाटतात, पाहिला हे लक्षात ठेवा. पाहिला म्हणजे काय आहे, गोगलगाय. विचारलंय ना गोगलगायवर.
पाहिला आहे ह्या गॅस्ट्रोपोडामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक लक्षात ठेवा, म्युरेक्स हे कुठं आहे? गॅस्ट्रोपोडामध्ये आहे म्युरेक्स. त्यानंतर डोरिस एक आहे, डोरिस समुद्री लिंबू, आठवलं का? ते इथं आहे. त्यानंतर हेल्मिक्स आहे, हेल्मिक्स एक लक्षात ठेवा, हेल्मिक्स. आणि लायमॅक्स एक आहे, लायमॅक्स. म्हणजे ही एक्झाम्पल गॅस्ट्रोपोडामध्ये आहेत. त्यानंतर स्कॅफोपोडामध्ये बघा, इथं टस्क शेल आहे, स्कॅफोपोडा टस्क शेल आहे. म्हणजे स्कॅफोपोडामध्ये थोडक्यात डेंटॅलियम विचारलंय ना तुम्हाला, डेंटॅलियम कुठं आहे? आलं का लक्षात? डेंटॅलियम म्हणजेच हा टस्क शेल आहे. उद्या परत फिरून विचारतील टस्क शेल काय आहे. लक्षात येत आहे का? तोच डेंटॅलियम आहे आणि तोच मोलस्क. त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा जो आहे इथं सिफेनॉपोडा एक दिसतोय आपल्याला. त्याच्यामध्ये कटल फिश, स्क्विड, नॉटियल्स, ऑक्टोपस हे याच्यामध्ये आहे. तर हे जे काही आहे इथं काय दिलंय? सेफॅलोपोडा, बरोबर. तर ही एक्झाम्पल तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. सिफॅलोपोडामध्ये ऑक्टोपस, लोलिगो, स्क्विड. इथं बघा स्क्विड आहे, लोलिगो, स्क्विड. स्क्विड एक आहे, लक्षात असू द्या. ऑक्टोपस ही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. पुढं बायव्हॅल्व्स, राईट. बायव्हॅल्व्स याच्यामध्ये काय आहे बघा, क्लॅम्स आहे, ऑयस्टर, मोती, राईट. हे बायव्हॅल्व मध्ये आहे मोती, बरोबर. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि स्कॅल्प्स आहे, मसल्स आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एक असा हे आहे, एक मिनिट. एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. ऑयस्टर, पिंक डाटा, ऑयस्टर पिंक डा म्हणजे पिंक डाटा, टाडा असा त्याचा अर्थ होतोय. नावं खूप विचित्र विचित्र आहेत, पण ठीक आहे. वल्गॅरिस, ऑयस्टर पिंक डाडा, वल्गॅरिस हे जे काही आहे, तर याचा वापर होतो मोती बनवण्यासाठी, मोती. ओके. ऑयस्टर पिंक टाडा, वल्गॅरिस याचा वापर कशासाठी होतो? मोती बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, लक्षात ठेवा. आणि अजून एक मुद्दा आहे निओपिलिना बाबतचा, तो पण सांगतो. पण पहिले हे बघून घेऊ आपण. इथं बघा, मोनोप्लॅकोफोरस हे काय आहे? तर याच्यामध्ये जे काही आहे, तर निओपिलिना आहे. पहिलं हे सांगतो आणि मग निओपिलिना बाबत सांगतो. निओपिलिना काय आहे? तर ॲनेलिडा आणि ऑथ्रोपोडा. लक्षात येतंय का? कनेक्टिंग लिंक. एवढंच लक्षात ठेवा. निओपिलिना काय आहे? जो की मोनोप्लॅकोफोरा मध्ये येतो. तर तो ॲनेलिडा आणि मोलस्का यांना जोडणारा दुवा आहे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे एवढं तरी माहिती पाहिजे. एवढं ठीक आहे. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही वाचून पण घेऊ शकता. तर कायटॉन्स आहे, ठीक आहे. म्हणजे पॉलीप्लॅकोफोरन्स मध्ये काय आहे? कायटॉन्स आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी इनफ राहील. आणि जे बायव्हॅल्विया मध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये अजून काही आहेत बायव्हॅल्विया मध्ये, इथं तुम्हाला समजून सांगतो. तर बायव्हॅल्विया मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, नॅक्युला हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर मायटिल्स म्हणून एक आहे, मायटिल्स हे एक लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर सोलेन एक आहे, सोलेन. हे एक्झाम्पल आहेत म्हणजे स्टँडर्ड पुस्तकांमध्ये, त्याच्यामुळं माहिती असू द्या. ठीक आहे, एवढी तरी. आता पुढे बघा, पुढचं जे आहे, तर ते आहे इकायनोडर्माटा, बरोबर. ठीक आहे, इकायनोडर्माटा इकडे वर गेलं होतं मग, ठीक आहे. इकायनोडर्माटा किंवा इकायनोडर्माटा म्हणजे अ, बघा, कॅल्शियम कार्बोनेटच्या काट्यांची त्वचा असणारे कंटकचर्मी प्राणी. फक्त समूहामध्ये आढळतात. पुनर्जननक्षम शरीर आहे, त्रिस्तरीय आहे, देहगुहा आहे, आडी अवस्थेत बायलॅटरल सिमेट्री आहे आणि प्रौढ अवस्थेत पंचआर्य सममिती आहे. हा मुद्दा
इम्पॉर्टंट आहे. हालचालीसाठी किंवा भक्ष्य पकडण्यासाठी ट्यूब फिट नावाचे पायासारखे अवयव आहेत. प्राणी बहुधा एकलिंगी आहेत. त्यामध्ये स्टारफिश, सी कुकुंबर, सी अर्चिन, ब्रिटल स्टार ही एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्हाला विचारली जाणार. आता इकायनोडर्माटामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बघा, इकॉइनोडर्मा मध्ये जे जे एक्झाम्पल आहेत त्याच्यावरती विचारले जाऊ शकते. 5 वर्गात विभाजन आहे, 5 वर्ग आहेत, ते दिले तुम्हाला बघा. क्रेनॉइडी किंवा क्रिनोझोआ मध्ये 5 बाहू असतात. सी लिली हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके. ऑफियुरोडी मध्ये, ज्याला ऍस्टेरोझोआ असं म्हणतात, 5 बाहू असतात, गुदद्वार यांच्यामध्ये नसतं. ब्रिटल स्टार हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर होलोयुरिडी आहे, त्याला इकायनोझोआ असं म्हणतात, यांच्यामध्ये बाहूच नसतात, शुंडकाद्वारे टेंटॅकल्स असतात, त्याच्याद्वारे हालचाल केली जाते. सी कुकुंबर. तुम्हाला आता लक्षात आलं असेल, एक खूप महत्वाचं आहे, तर हे ऑप्शन तुम्हाला दिसले असतील आता रिसेंट एक्झाम मध्ये. तर लक्षात ठेवा, हे कुठं एक्झाम्पल आहेत हे सगळे, तर इथं आहेत. त्यानंतर इकायनोडी आहे, इकायनोझोआ, तर नलिका पादांद्वारे म्हणजे ट्यूब फिट द्वारे हे हालचाल करतात. एक्झाम्पल आहे सी आर्चिन, बरोबर. त्यानंतर ऍस्टी ऍस्टेरॉइडी आहे, ज्याला ऍस्टेरोझोआ असं म्हणतात, 5 किंवा 5च्या पटीत बाहू असतात. तर स्टारफिश आहे, त्याला सी स्टार असं म्हटलं जातं, स्टारफिश. ओके, हा मुद्दा तिथं थोडासा लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आता जी एक्झाम्पल सांगितली तीच इथं आहेत. क्रेनोझोआ आहे, सी लिलीज असेल, फिदर स्टार याच्यामध्ये आहेत. ऍस्टेरोझोआ मध्ये इथं तुम्हाला दिसतंय ब्रिटल स्टार आहे. इकायनोझोआ मध्ये तुम्हाला इथं सी अर्चिन्स आहेत, सी कुकुंबर आहे, आणि इकडं ऍस्टे ऍस्टेरॉइडी याच्यामध्ये काय आहे, स्टारफिश आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती पाहिजेत. तर आपण थोडस पुढे जातोय. हेमिकॉर्डेटा. ओके. हेमिकॉर्डेटा म्हणजे थोडक्यात अर्ध समपृष्ठ रज्जू. ओके, काय असम नाही, ठीक आहे, एक मिनिट. अर्ध समपृष्ठ रज्जू म्हणजे काय, हेमिकॉर्डेटा. याची 3च एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. सायकोग्लासस, त्याच्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल आहे बलॅनोग्लासस एक आहे, इथं एक दिलंय, आणि सेफॅलो डिस्कस हे एक त्याचं एक्झाम्पल स्टँडर्ड आहे की जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. उत्क्रांतीमध्ये अर्ध समपृष्ठ रज्जू म्हणजे काय, नॉन कॉर्डेट जे काय आहे, एक मुद्दा लक्षात घ्या, एक मिनिट. हा, उत्क्रांतीमध्ये असमपृष्ठरज्जू म्हणजे नॉन कॉर्डेट्स आणि पृष्ठरज्जू म्हणजे कॉर्डेट्स यांच्यामधला दुवा. म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट मधला दुवा काय आहे, तर हेमी कॉर्डेट हा मुद्दा लक्षात ठेवा. कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट बद्दलची बेसिक माहिती आहे ती मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली, जेणेकरून तुमचं आता कन्फ्युजन होणार नाही, बरोबर. आता बघा, पृष्ठरज्जूचं अस्तित्व कुठं असतं, तर शुंड. ओके, काही शुंड या म्हणजे स्टोमोकॉड या अवयवामध्ये पाहायला मिळतं, बरोबर. आणि संपूर्ण शरीरात नसतं, म्हणजे फक्त ह्या अवयवामध्ये असतं. ओके, म्हणून त्यांना अर्ध समपृष्ठरज्जू म्हणतात. यांना एकॉर्न कृमी असं पण म्हणतात. एकलिंगी किंवा उभयलिंगी आहे ते. नीट, मेलॅनोग्लासस आणि सायकोग्लासस ही त्याची स्टँडर्ड एक्झाम्पल आहे, ती तुम्हाला परीक्षेला विचारली जातात. आणि सेफेलोडिस्कस हे एक आहे तिसरं, तेवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता कॉर्डेट्स बद्दल बेसिक आपण सगळे बघितलंय सुरुवातीलाच, राईट. आता हेच इथं दिलेलं आहे. आता बघा, कॉर्डेट्स मध्ये वर्टिब्रेट्स आहेत, बरोबर. याच्यामध्ये अॅम्फिबियन्स, मॅमल्स, रेप्टाइल्स, ऍव्स किंवा हे सगळे बेसिक आहेत. हे आपल्याला व्यवस्थित आता बघायचे. त्याच्यामध्ये ट्युनिकेट्स आहे. मग कॉर्डेट्स मध्ये जे ट्युनिकेट्स आहेत, बरोबर, इथं बघा ट्युनिकेट्स आहेत, त्यामध्ये सी स्कॉर्प्स आहे, त्यानंतर सॅल्प्स आहे, आणि लार्वोसिन्स आहे. हे 2-3 एक्झाम्पल तुम्ही एक ओव्हरलुक करू शकता, राईट. आणि सेफॅलोकॉर्डेट्स मध्ये हे लॉन्सलेट्स आहे, हे एक एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. एवढं तुम्ही तिथं फक्त लक्षात ठेवा. आता तुम्हाला
हे क्लास बघण्या अगोदर एक बेसिक व्यवस्थित समजून सांगतो. तर बघा, हे जे क्लास आपण बघणार आहोत, सायक्लोस्टोमॅटामध्ये हृदय 2 कप्प्याचं असतं, पायसेसमध्ये पण 2. म्हणजे सायक्लोस्टोमॅटा, पायसेस 2, अॅम्फिबिया म्हटलं की 3, रेप्टाइलिया, एव्स, मॅमल्स म्हणजे सरीसृप, पक्षी आणि मानव म्हटलं की 4 कप्प्यांचं हृदय तिथं असतं. अपवाद आहे मगर, 4 कप्पे. बरोबर? हा मुद्दा तिथं फक्त तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता अजून एक बेसिक तुम्हाला सांगायचंय. इथं बघा, आता हे जे व्हर्टिब्राटा आहे, त्याचंच इथं दिलंय. तर जे अग्नाथा आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये बघा आणि एक गॅन्थोस्टोमॅटा आहे, हे पण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. म्हणजे काय आहे, जे कॉर्डेट्स आहेत का, तर त्या कॉर्डेटचा हा एक संघ आहे. बरोबर, कॉर्डेटचा एक संघ आहे. कोणता? एक आहे फर्टिब्राटा. इथं बघा, एक फर्टिब्राटा आहे. एक मिनिट, एक फर्टिब्राटा इथं लिहून देतो. दुसरा जो संघ आहे सेफॅलो कॉर्डाटा. सेफॅलोकॉर्डाटा एक आहे आणि तिसरा जो आहे, बरोबर, तिसरा काय आहे, युरोकार्डाटा. युरो कॉर्डाटा असं लक्षात ठेवा. व्हर्टिब्राटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि युरोकॉर्डाटा. मग याच्यामध्ये जो व्हर्टिब्राटा आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग ते पृष्ठवंशीय प्राणी आहेत, म्हणजे पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्याऐवजी आपल्याकडे पाठीचा कणा असतो, राईट. डोक्याचाही पूर्ण विकास झालेला आहे आपला आणि मेंदू आपल्या कवटीत सुरक्षित आहे. म्हणून आपण कुठं आहात, तर इथं व्हर्टिब्राटा क्रॅनियाटा मध्ये आपला समावेश होतो. मग एकच मुद्दा आहे, अग्नाथा म्हणजे काय की जबडा नाहीये. बरोबर, अग्नाथा म्हणजे काय, जबडा नाहीये, म्हणजे जबडे विरहित. आणि ज्यांना जबडा आहे तर त्यांना गॅन्थोस्टोमॅटा असं म्हणतात. आपल्याला जबडा आहे ना, आपण मॅमल्स मध्ये येतो बघा, गॅन्थोस्टोमॅटा म्हणजे जबडा आहे आपल्याला तोंडाला. तर काय होतो, आपण इकडे येतो गॅन्थो मध्ये. आणि अग्नाथा म्हटलं की काय, जबडा नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये पेट्रोमायझॉन आहे की ज्याच्यावरती रिसेंटच्या मागच्या पेपर मध्ये प्रश्न होते. ग्रुप सी च्या प्रिलिम्स मध्ये पेट्रोमायझॉन कुठं आहे, तर तो अग्नाथा मध्ये आहे. म्हणजे तो कुठे येतोय, तर जो मेन आहे कॉर्डाटा, त्याच्यापैकी जो व्हर्टिब्राटा आहे त्याच्यामध्ये हे जे वर्गीकरण आहे, इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग जबडे विरहित प्राणी म्हणजे काय, अग्नाथा. याच्यामध्ये पेट्रोमायझॉन आहे. तर अंतकंकाल एंडोस्केलेटन कास्टिमय, राईट, असतो. आणि बहुतेक बाह्य पराजीवी एक्टोपॅरासाइट्स आहेत, पेट्रोमायझॉन आणि मिक्झे. ही स्टँडर्ड एक्झाम्पल आहेत. मग आता आपल्याला गॅन्थोस्टोमॅटा मध्ये जे काही 6 क्लास आहेत ते प्रॉपर बघायचे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार. ओके. तत्पूर्वी तुम्हाला एक मुद्दा व्यवस्थित समजावून सांगतो, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही तुमच्या मध्ये. तर बघा, चला, आता मी तुम्हाला फर्टिब्राटा फर्टिब्राटा तर हे तर आपण डिटेल घेणार आहेत, 6 संघ आहेत. बरोबर. मी एक तुम्हाला सांगितलं होतं, सेफॅलो, एक मिनिट, सेफॅलोकॉर्डाटा. ओके. आणि एक सांगितलं होतं युरोकॉर्डाटा. सेफॅलो, युरो, कॉर्डाटाच आहे पुढं. ओके. याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवा, शरीराच्या लांबी इतका पृष्ठरज्जू असतो. ओके, शरीराच्या लांबी इतका. इथं शेपटा, म्हणजे शेपटात पृष्ठरज्जू असतो. हा मुद्दा. म्हणजे काय, सॅफॅलोमध्ये शरीराच्या लांबी इतका असणारे पृष्ठरज्जू, युरोकार्डाटामध्ये शेपटात, म्हणजे काय की शेपटाच्या भागात पृष्ठरज्जू असतो. ओके. याची एक्झाम्पल जर विचारली, डोलिओलम, डोलिओलम असेल, त्यानंतर हर्ड मॅनिया असेल, हर्ड मॅनिया, त्यानंतर साल्पा असेल. ही एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा जर विचारली तर. सेफॅलोकॉर्डाटामध्ये एम्फिऑक्सस, एम्फी, राईट, एम्फिऑक्सस. अक्षर थोडस माझं बेकार आहे, पण मी उच्चार व्यवस्थित करतोय. एम्फिऑक्सस
हे एक लक्षात ठेवा, जे विचारले जाऊ शकतं. आणि व्हर्टिब्रेटामध्ये आपण डिटेल बघणारच आहे. राईट, जर ते तुम्हाला आलं तर लक्षात येईल. सेफॅलोकॉर्डाटा म्हणजे थोडक्यात शीर्ष समपृष्ठ रज्जू, आणि इथं शेपटात आहे म्हणजे याला असं म्हणतो आपण पृच्छ समपृष्ठ रज्जू. साधं सिंपल आहे, जास्त काही अवघड नाहीये. फक्त तुम्हाला थोडंसं रिव्हिजन करावी लागेल. म्हणजे आपण प्रॉपर जे गरजेचं आहे तिथं जर रिव्हिजन केले तर ऑब्विस परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं लेक्चर बिलकुल दुर्लक्ष करू नका. हवं तर परत बघा. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचं आहे. बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. आता बघा, परत आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात. तर पायसेस, बरोबर. तर पायसेस मध्ये नेमकं काय आहे? तर जलचर प्राणी आहेत, शीतरक्ती, कोल्ड ब्लडेड आहेत, त्याला पोकिलोथर्मिक असं म्हणतात. श्वसन कल्ल्याद्वारे होते. अंडी घालणारे आहेत, पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. जे पृच्छपर, थोडक्यात जे पुच्छपर आहेत, कॉडल फिन, याचा उपयोग पोहताना दिशा बदलण्यासाठी होतो. आणि बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असतो. अंतकंकाल कसा असतो? एकतर कास्टिमय असतो किंवा अस्थिमय असतो. ओके, जे कार्टिलेजिनस किंवा बोनी. अस्थिमय म्हणजे बोनी. आपण म्हणतो ना अस्थि विसर्जन केलं, थोडक्यात बोन्स. तर बोनी, अस्थिमय म्हणजे बोनी, कास्टिमय म्हणे कार्टिलेज. ओके, असं लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये रोहू, पापलेट, शार्क, सी हॉर्स हे सगळं आहे. पण एवढं बेसिक नाही विचारत. ओके, तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये विचारतात, तर मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगतो. आता बघा, एक तर नामशेष झालाय, मग आपल्यासाठी महत्वाचा कोणता आहे? तर आता ते महत्वाचं आहे. एक आहे कॉन्ड्री, ओके, कॉन्ड्रिक थाईज, थाईज, ओके, कॉन्ड्रिक थाईज. आणि एक आहे ऑस्टिक थाईज. मग आता जे कॉन्ड्रिक थाईज म्हटलं ना, तर इथं कार्टिलेज म्हणजे कास्तिमय अंतकंकाल आपण आताच बघितलं, कास्तिमय अंतकंकाल. ऑस्टिक थाईज म्हटलं की बोनी म्हणजे अस्थिमय, म्हणजे अस्थि कुठं आहे? इकडे बोनी. आणि कार्टिलेजेस कुठं आहे? इकडे कॉन्ड्रिक थाईज मध्ये. हा फरक इथं लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात लक्षात आलेला असेल. इथं यांचं जे मुख आहे, तोंड, हे कुठं असतं? तर शरीराच्या टोकावरती नसतं. टोकावर नसतं, इथं टोकावर असतं. एक पाठ केलं की दुसरं पाठ करावं लागत नाही. एक्झाम्पल देऊन लगेच तुम्हाला समजून सांगतो. बघा, टोकावरती तुम्ही शार्क मासा बघितलाय का? शार्क मासा, राईट. हा जो मासा आहे शार्क मासा, त्याचं तोंड असं, राईट, असं असतं, बरोबर. म्हणजे ह्या साईडला आतमध्ये असतं इकडं. आणि जो मेन मासा आहे त्याचं असं इथं पुढं असतं तोंड. लक्षात येतंय का? म्हणजे टोकावरती तोंड नसलं म्हणजे काय आहे? हा मुद्दा लक्षात ठेवायचा. शार्क इकडे येणार आहे. एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, व्यवस्थित समजून सांगितलंय, लक्षात ठेवा. तर आता हे अंडी घालतात का? अंडी घालतात. ओके, पिलांना जन्म देतात का? पिलांना जन्म ऑब्वियस देतात. मग वेगवेगळे जे शार्क आहेत ते याच्यामध्ये येतात. ओके, किंवा आपण असं म्हणतो ट्रायगॉन, जे स्टिंगरे आहे ते पण याच्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे हे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय. आणि ऑस्टिक थाईज मध्ये नेमकं काय आहे? तर हे पण अंडी घालतात. ओके, अंडी घालतात. हे गोडे किंवा खारे पाणी. इकडं फक्त खारे पाणीच येणार. एक पाठ केलं की दुसरं करावं लागत नाही. याच्यामध्ये रोहू असेल, त्यानंतर रिमोरा हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर गप्पी मासे असतील, बॉम्बे डक असेल, कटला असेल. विचारलाय कटला तुम्हाला? कुठे? ऑस्टिक थाईज मध्ये आहे. लक्षात आलंय का? मागूर असेल, बरोबर, किंवा हिप्पो कॅम्पस असेल. हिप्पो कॅम्पस, हिप्पो कॅम्पस म्हणजे काय? समुद्री घोडा, सी हॉर्स. हे कुठं आहे? ऑस्टिक थाईज मध्ये आहे, लक्षात ठेवा. म्हणजे खायचे मासे कुठं आहेत? ऑस्टिक थाईज, बोनी. आपण खातो ना चिकन बोनलेस, राईट. असं लक्षात ठेवा. कुठं आहे? जे जे आपण खातोय खायचे मासे ऑस्टिक थाईज मध्ये टाकायचे. कॉन्ड्रिक थाईज, शार्क मासा खातो का आपण? नाही खात ना. तो कुठे टाकायचा? इकडं.
कॉन्ट्रिक्टाइज मध्ये. मग त्याच्यात स्टिंगरे वगैरे आहेत. म्हणजे खाण्याच्या माशांचं वर्गीकरण ऑस्टिक थाईज मध्ये करायचं. साधं सिंपल एवढं लक्षात ठेवा. तर पुढे बघा, अॅम्फिबिया आहे. अॅम्फिबिया मध्ये आपण कसं ओळखणार बघू. डिंबावस्थेत पाण्यात असतात, प्रौढावस्थेमध्ये हे जमिनीवरती असतात. जसं की आपण एक्झाम्पल घेऊ बेडूक. राईट. कोल्ड ब्लडेड आहेत, पोकिलोथर्मिक आहेत. श्वसन कल्ल्या आणि फुफ्फुसांद्वारे होतं. 3 कप्पे आहेत मगाशीच बघितलं. टिम्पॅनम या अंतकरणाचं अस्तित्व असतं आणि क्लोका नावाच्या कप्प्यात पचन संस्था, उत्सर्जन संस्था आणि पुनरुत्पादन संस्था एकत्र येतात. अंडी घालणारे म्हणजे ओव्ही पॅरस असतात. राईट. बेडूक, टोड, सॅलॅमँडर ही त्याची स्टँडर्ड एक्झाम्पल तुम्हाला तिथं दिलेली आहेत. बरोबर. तर याच्यामध्ये ही एक्झाम्पल नेम तुम्ही वाचू शकता. राईट. हे मी तुम्हाला शेअर करेलच. अॅम्फिबियन्स मध्ये फक्त इथं लक्षात ठेवा की जे महत्वाचे आहेत, लिसाम्फिबिया तेच आहेत, नाही तर बाकीचे नामशेष झालेत. तुम्हाला जर विचारलं तर तेच विचारतील. मी समजून सांगतो. युरोडेला बघा, इथं युरोडेला दिसतोय. आता ह्या युरोडेलाला काय आहे बरं? राईट. शेपटी आहे बघा, शेपटी. मग युरोडेला म्हणजे काय? शेपटी आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. राईट. मग याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे ती सांगतो. ट्राय ट्युरस. ट्रायट्युरस हे एक एक्झाम्पल आहे. आणि नेक्टरस. ट्रायट्युरस आणि नेक्टरस. म्हणजे युरोडेला म्हटलं की शेपटी आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा बरं का, विचारला जाणार. त्यानंतर अन्युरा. अन्युरा. अन्युरा म्हणजे काय? शेपटी दिसते का इथं बेडकाला? नाहीये, म्हणजे यांना शेपटी नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. युरोडेला म्हणजे शेपटी आहे, अन्युरा म्हणजे शेपटी नाही. हे खूप महत्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये बेडकाचे प्रकार माहिती आहेत तुम्हाला. राणा टायग्रेना असेल, हायला आहे, हायला. हे विचारला जाऊ शकतो, हायला. हायला म्हणजे ट्री फ्रॉग, म्हणजे झाडावरचा बेडूक. ओके. किंवा टोड पण आहे, टोड. हा टोड आहे, टोड. ओके, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर हे जे जिम्नोफोनिया आहे, राईट. याला असं पण म्हणतात की लिसाम्फिबिया. ओके. हे याच्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये स्मूथ अॅम्फिबिया असं म्हणतात. ओके. मग हे याच्यामध्ये काय काय येतं? अनुरा आहे, युरोडेला आहे आणि अपोडा एक आहे. इथं नाहीये अपोडा, पण मी लिहून देतो. अपोडा. अपोडा म्हणजे हात पाय नसतात, हात पाय नाहीत, जे अपोडा. याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे, युरो टायफ्लस. युरो टायफ्लस. ओके, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. किंवा इक्था योफिस. इक्था योपिस. इक्था योपिस असं ते आहे. युरो टायफ्लस. राईट. अपोडामध्ये हे सगळे आहेत. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर इनफ आहे. बाकीचे नामशेष झाले सुद्धा येणार नाही, मग आपण तिथे टाइमपास करत नाही आहोत. आता रेप्टालियामध्ये काय काय आहेत? पूर्ण भूचर प्राणी जमिनीवरती सरपटतात. राईट. कोल्ड ब्लडेड आहेत, पॉकिलोथर्मिक आहे, अंडी घालणारे ओव्हिपारस. साप, पाल हे सगळे बेसिक तुम्हाला माहिती आहे. इथं नावं पण दिलेत इम्पॉर्टंट. आता ह्या रेप्टाइल्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जे महत्वाचे क्लास आहेत, बरोबर, ते महत्वाचे आहेत. तर डायोप्सिडा खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कोणता? डायोप्सिडा. बरोबर. इथं बघा, डायोप्सिडा दिसतोय. हा डायोप्सिडा खूप महत्वाचा आहे. तर डायोप्सिडा म्हणजे ज्याला सुपर ऑर्डर. ओके. ज्याला सुपर ऑर्डर असं पण म्हटलं जातं. हा मुद्दा लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये क्रोकोडायलिया आहे, बरोबर, की जिथं सर्व प्रकारच्या मगरी दिसत आहेत तुम्हाला बघा. म्हणजे अलिगॅटर, क्रोकोडाईल ते सगळं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं स्क्वॅमाटा एक दिसतोय, बरोबर, त्या डायोप्सिडा मध्ये. स्क्वॅमाटा मध्ये तुम्हाला इथं लिझार्ड दिसतोय, बरोबर. लिझार्ड आहे. किंवा इथं तुम्हाला स्नेक पण दिसत आहेत. मग हे सगळ्या गोष्टी आहेत. तर इथं बघा, तर हे थोडस सांगतो तुम्हाला, एकच मिनिट. याचं वर्गीकरण करून देतो. पहिलं काय काय आहे ते लक्षात घ्या. त्याच्यामध्ये डायनासॉर पण किंवा आर्किओप्टेरक्स हे पण आहे, ज्याला बर्ड लाईक डायनासॉर असं म्हणतात. हे कुठं आहे? तर याच्यातच आहे, रेप्टाइल्स मध्ये. तर हा मुद्दा तिथे लक्षात ठेवा.
हे जाऊ द्या, हे नका घेऊ, हे कॅन्सल करा. ओके, तर महत्वाचं काय आहे, स्क्वॅमॅटा, बरोबर. स्क्वॅमॅटामध्ये इथंच तुम्हाला स्नेक दिसतील, बरोबर, किंवा लिझार्ड्स आहेत. तर ही एक्झाम्पल तिथं आहे. ते थोडंसं आपण डिटेलमध्ये पण बघू. रिकोसेफॅलिया हे पण आहे याच्यामध्ये एक, राईट. एक मिनिट, इथं कुठं जागा दिसतीये का? ठीक आहे. तर एक बघा, हे जे डायोप्सिडा आहे, डायोप्सिडाच बघतोय आपण. तर ह्या डायोप्सिडामध्ये एक ओफिडिया आहे. मी इथं लिहून देतो, ओफिडिया. तर ह्या ओफिडियामध्ये काय आहे, घोनस आहे, घोनस, ज्याला फायपर असं म्हणतात. अजगर आहे, अजगर, ज्याला पायथॉन असं म्हणतात, बरोबर. नाग आहे, नाग, ज्याला कोब्रा असं म्हणतात. मण्यार आहे, मण्यार, ज्याला क्रेट असं म्हणतात. इंग्लिश मध्ये नावं पण तुम्हाला मी सांगितलेली आहेत. तर स्क्वॅमॅटामध्ये अजून लॅसर्टिया म्हणून आहे, लॅसर्टिया. हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. तर लॅसर्टियामध्ये हेलोडर्मा, राईट, हेलोडर्मा एक आहे, पाल एक आहे, बरोबर. रंग बदलणारा सरडा, कोण नाव सांगेल? शॅमेलिऑन, बरोबर. बघितला असेल लहानपणी, तुम्हाला कोणीतरी भीती दाखवली असेल, तो रंग बदलतो बर का. जे लक्षात ठेवा. त्यानंतर उडणारा सरडा, उडणारा कोणता आहे? ड्रॅको, राईट. हे कुठं आहेत? लॅसर्टियामध्ये आहेत, जे की सुपर ऑर्डरच बघतोय आपण, बरोबर. आणि अजून एकच राहिलाय फक्त. कोणता राहिलाय? रिकोसॅपेलिया. ते पण सांगतो तुम्हाला, एक मिनिट, इथं लिहून देतो. रिकोसेफॅलिया, त्याच्यामध्ये काय आहे रिकोसेफॅलिया मध्ये? तर तू तारा आहे. हे लक्षात ठेवा. हा तू तारा का महत्वाचा आहे? तर एकमेव एकमेव जिवंत जीवाश्म प्रजाती आहे, एकमेव जिवंत जीवाश्म. त्यामुळं हा एक मुद्दा लक्षात ठेवा तुताराच्या बाबतचा. आणि एनॅप्सिडा एक आहे, कासव, राईट. अजून काय लक्षात ठेवाल? एनाप्सिडा, एनाप्सिडा मध्ये काय आहे? कासव. ते पण सरपटत चालतं ना, त्यामुळं ते देखील तुम्ही तिथे लक्षात ठेवलं पाहिजे. आता जे पक्षी आहेत, ऍव्स, तर याच्यामध्ये, आता हे पक्षी तुम्हाला माहिती आहे, काही सांगायची गरज नाही, होमिओथर्मिक किंवा वॉर्म ब्लडेड आहेत, म्हणजे शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. अंडी घालणारे ओव्हिपॅरस आहेत, एकलिंगी, आणि पुढचे पाय पंखामध्ये परावर्तित झालेले असतात. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. कावळा, मोर, चिमणी, राईट, कावळा, मोर, चिमणी, घार, पेंग्विन. आणि हे सगळे एक्झाम्पल पण तुम्हाला तिथे दिलेली आहेतच. ओके, ती एक तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पुढे बघा, मॅमालिया. आता इथं आपण येतो स्वतः, मानव याच्यामध्येच आहे, बरोबर. म्हणजे इथं मॅमरी ग्लॅन्ड्स असतात, वॉर्म ब्लडेड आहेत, होमिओथर्मिक आहे, पिलांना जन्म देतात, म्हणजे बाह्य कंकाल केस किंवा लोकरीच्या स्वरूपात. डायफ्रॅगम, इथं बघा डायफ्रॅगम आहे, म्हणजे या छाती व पोटाच्या दरम्यान असणाऱ्या पडद्याचं अस्तित्व, त्याला काय म्हणतात? डायफ्रॅगम. मानव, डॉल्फिन, कांगारू, वटवाघूळ याच्यामध्ये येतात. आता हे जे मेमालिया आहे याच्या बाबतच थोडस समजावून सांगतो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगतो, जे जे मेन मेन आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला आपण बघू प्रोटोथेरिया. तर प्रोटोथेरिया म्हटलं की एकच कीवर्ड लक्षात ठेवा, अंडी. अंडी घालणारे येणार इथं. मग तुम्हाला माहिती आहे अंडी कोण कोण घालते, राईट. तर एकेडिना, एकिडेना, राईट. डकबल, प्लॅटिपस, प्लॅटिपस, बदक चोचा विचारले तुम्हाला. किंवा अजून एक लक्षात ठेवा, स्टेरेपोडॉन, स्टेरेपोडॉन आहे. त्यानंतर इथं बघा, दुसरा आहे मेटाथेरिया. मेटाथेरिया म्हटलं की पिशवी, पिशवी, पिशवी म्हटलं की काय? कांगारू, बरोबर. कांगारू याच्यामध्ये येणार. किंवा अजून एक एक्झाम्पल, ओपोराम, ओपोराम हे एक लक्षात ठेवा. आणि ओमबॅट, ओमबॅट, हे जर लक्षात ठेवलं तर याच्या बाहेर काय नाही आहे.
ओके. म्हणजे इथं थोडक्यात पिशवीसारखी रचना असते पिलांच्या संरक्षणासाठी. आणि सब क्लास युथेरिया हे काय आहे नेमकं? तर 16 डिफरंट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये. युथेरियामध्ये आपण मानव पण येतो. बरोबर? म्हणजे इथं पिलांना जन्म देतात. विव्हिपॅरस आहे. बरोबर? म्हणजे इथं ब्लू व्हेल असेल, देवमासा, गुरे, वटवाघूळ, उंदीर, घोडा, वाघ, सिंह सगळे इथे येतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल कीवर्डवरून. मेटाथेरिया म्हटलं की पिशवी, प्रोटोथेरिया म्हटलं की अंडी, युथेरिया म्हटलं की आपणच इथं. म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेत अवघड होणार नाही. मोनोट्रेमाटा हे कुणाचं नाव आहे? प्रोटोथेरियाचंच नाव आहे. ओके. त्या पिशवीधारी प्राण्यांचंच नाव काय आहे? मार्सोपियल्स. आणि इकडं प्लॅसेंटल मॅमल्स कशाला म्हणतात? तर आपण पण त्याच्यामध्ये येतोय. एवढं लक्षात ठेवलं की तुमचा प्राणी वर्गीकरण बऱ्यापैकी झालं. बरोबर. कारण सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला तिथं सांगितलेल्या आहेत. ओके. अशा पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित बघितलंय. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर निश्चितच तुम्हाला त्याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. थँक यू सो मच. थांबूयात आपण. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.